नमस्कार. 4 वाजलेले आहेत आणि चहाची टाईम झालेली आहे. पहा हे बघा चहा केलेला आहे मी. माझ्यासोबत या चहा प्यायला. चहा पिऊन कसं असते बघा 4 वाजले की महिलांना चहा प्यायची तलब येतेच आणि आपण पितोच. ज्यांना ज्यांना चहा जमते त्या महिला चहा पितातच 4 वाजले की. आणि 4 वाजले चहा पिलं की मग आता पुढच्या कामाला महिला लागतात. तसंच आता मकर संक्रांतीचे दिवस आहेत पहा. मकर संक्रांतीचे दिवस असल्यामुळं सगळीकडं असं म्हणजे कसं धामधूम आहे. 4 वाजले की हळदी-कुंकाला जायचं आता. आणि महिला काय करतात माहिती आहे का, की हळदी-कुंकाला जात आहेत. हळदी-कुंकाला जाणे, सजणे-धजणे आणि जिकडं-तिकडं गल्ली-गल्लीनं असं महिलांचा घोळका बघायला मिळत आहे आणि महिला हळदी-कुंकाला जात आहेत. खरंच म्हणजे काय हो बघा, महिलांना जे फिरायचं आहे, तर निमित्त लागतं घराच्या बाहेर पडायला आणि हे हळदी-कुंकाचं जे निमित्त आहे, ते खरंच महिलांचं एवढं महत्त्वाचं आहे, की त्या फिरतातच फिरतात आणि त्यांना हळदी-कुंकवाचं बोलवणं येतं. सवासिनीचं वाण आहे हळदी-कुंकू म्हणजे आणि महिला नाही म्हणणारच नाहीत हळदी-कुंकाला आणि तेवढाच एन्जॉय होतो त्यांना आणि आम्हाला पण जायचं आहे आता 5 वाजता हळदी-कुंकाला. आम्हाला तर बाहेरगावी जायचं आहे 5 वाजता आणि आम्ही हळदी-कुंकाला जाणार आहोत. आम्हाला निमंत्रण आलेलं आहे बाहेरगावचं आणि तिथंच आमच्या मैत्रिणीनं काय केले माहिती आहे का? जेवणाचा बेत केलेला आहे, की त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही आमच्याकडे हळदी-कुंकू घ्यायला पण या आणि आपण जेवण पण करूया सगळेजण. मी म्हणलं, "नका जेवणाचं काहीच नको या." "नाही, नाही," म्हणले, "त्या मी तुम्हाला जेवायला पण करणार आहोत." तर आम्ही सगळेजण आता मिळून जाणार आहोत आणि त्या ताईकडं आम्हाला जेवायचं पण आहे आणि हळदी-कुंकवाचा पण कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे फार मोठा आणि त्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणार आहे. तर मी म्हणते, की महिला ज्यावेळेस घराच्या बाहेर पडत आहेत हळदी-कुंकवाच्या निमित्तानं आणि हळदी-कुंकू देत आहेत, घेत आहेत आणि किती हास्य हो त्यांच्या चेहऱ्यावर. किती हसत आणि किती सजत. आज बघलं ना, की लक्ष्मी दिसल्यासारख्या दिसत आहेत. नथनी, शालू, हिरवा चुडा. अरेरेरे बापरे! सगळ्या जणी 4-5 जणी गल्लीतल्या मिळणं, एकोणएकीला जाणं सोबत, हळदी-कुंकू घेणं, चहा, नाश्ता, कोणी काय, कोणी काय. म्हणजे संक्रांतीचा जे माहोल आहे, ते महिलांचा बघण्यासारखाच आहे. कारण त्या आहे की नाही, थांबतच नाहीत घरात. कोण सकाळचा टाईम असते, कोणता 3चा टाईम असते, 4चा असते, 5चा असते. अखेरीला स्वयंपाक-पाणी सगळं आवरून 5-6चा पण टाईम असते हळदी-कुंकवाचा. कोणी-कोणी महिला काय करतात, की असं ग्रुपनं करतात. म्हणजे सगळ्या गल्लीच्या महिला एकत्र यायचं, सगळ्याचे पैसे एकत्र करून असं म्हणजे वाण करायचं हळदी-कुंकू, चहा, नाश्ता असं पण ग्रुपनं पण करतात. आम्ही ग्रुपनंच करतो. आमचाही हळदी-कुंकू आहे रविवारी. ग्रुपचंच हळदी-कुंकू आहे. आम्ही रविवारचा सुट्टीचा दिवस ठरवलेला आहे. पण काही महिला काय करतात घरगुती समजा म्हणजे आपलं आपल्या घरी ठेवायचं, चहा नाश्ता करायचा आणि आपल्या ओळखीच्या मैत्रिणी सगळ्यांना बोलवायचं आणि हळदी-कुंकवाला हळदी-कुंकू द्यायचं. तर सगळ्यांना बोलून हळदी-कुंकू करण्यामध्ये म्हणजे ते वेगळाच असा आनंद, की आपल्या घरी हळदी-कुंकवाच्या निमित्तानं सगळ्याजणी येतील सुवासिनी आणि आपण त्यांना म्हणजे चहा नाश्ता करून वेगळं असं म्हणजे हळदी-कुंकवाचा आनंद लुटायचा आणि माझ्या माता-भगिनी काय करतात माहिती आहे का महिला? हळदी-कुंकू म्हणलं, याला लाख अडचणी राहू द्या हो, लाख अडचणी. त्या थांबणार नाहीत कारण हळदी-कुंकाला सुवासिनी पहिलं प्राधान्य देते आणि हळदी-कुंकाचा कार्यक्रम मस्त लगे फुल एन्जॉय चालू आहे. आता रथसप्तमी येईपर्यंत ह्या महिलांचं हेच चालणार. त्यांचं सगळं नियोजनच असणार, की आज यांच्याकडे आहे हळदी-कुंकू, उद्या त्यांच्याकडे आहे, परवा त्यांच्याकडे आहे. तसं आमचं पण आता नियोजनच ठरलेलं आहे. आताच मी माझ्या मैत्रिणीला फोन केला, की आपण निघूया. आता 4 वाजलेले आहेत, चहा झालेला आहे आणि आम्ही आता लगेच निघणार आहोत हळदी-कुंकवासाठी. मग आता कुठली साडी घालायची, काय करायचं, कसं नटायचं? म्हणजे बायकायला नटणं म्हणलं आणि ते सांगूच नका आता. खूपच, खूपच असं म्हणजे नटण्याचा खरंच आम्हा महिलांना खरंच हौस असते आणि कसं असते बघा, की नटण्यासाठी निमित्त पाहिजे. एकतर निमित्त लग्न समारंभाचं, वाढदिवसाचं, हळदी-कुंकाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं निमित्त म्हणलं, तर ते आमच्या हक्काचं, तर हळदी-कुंकाचं निमित्त आहे आणि मस्त फुल एन्जॉय करा. संक्रांतीपर्यंत कार्यक्रम चालणार आहेत. याच्यापर्यंत रथसप्तमीपर्यंत सॉरी, रथसप्तमीपर्यंत फुल एन्जॉय करा. एकमेकीसोबत जा, फिरा
आणि हळदी कुंकाचा आनंद लुटा. तुम्ही पण लुटा आणि आम्ही पण लुटतो. आम्ही पण हळदी कुंकालाच जाणार आहोत जस्ट. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदा जर बघत असाल, तर या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. अहो तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करा हो. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते खास महिलांसाठी तर आहेच, पण आपल्या जीवनातल्या घडामोडीवर आहे हो. आपल्या जीवनाशी निगडीत माझं चॅनल आहे. आपल्या म्हणजे जीवन जगायचं कसं, राहायचं कसं, खायचं कसं, प्यायचं कसं आणि सतत हॅपी राहायचं. अहो जीवनामध्ये कठीण प्रसंग येणार. आपल्याला नाही तर कोणाला येणार हो. कठीण प्रसंग पण येणार. पण ते कठीण प्रसंग साखरेसारखे गोड मानून आपल्याला जीवन पण जगता आलं पाहिजे. आणि माझ्या सख्यांना ते जीवन जगायला जमतं आणि त्या जगतात हो. त्या काय करतात माहिती आहे का? कसा जरी प्रसंग आला तरी त्या टवटवीत राहतात गुलाबाच्या फुलासारखं. आणि त्याला संसार म्हणतात हो. त्या माझ्या महिला भगिनी करतात हो. खरंच माझ्या महिला भगिनीचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. कधी सकाळ, कधी दुपार आणि कधी संध्याकाळ, पण त्या सतत सारख्याच असतात. आणि जरा जरी गरम झाल्या तर समजून जायचं काहीतरी विषुकोणी झालं असेल. पण आता गरम होणार, पण 5 मिनिटाला त्या थंडच होणार. त्यामुळं काय आहे माहीत आहे का? हॅपी जगा. नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.